तर मित्रांनो, काल रात्री धुरंधर पाहून मी परत आलो. काल 10च्या शोला मी गेलो होतो. खरं तर काल 5 वाजल्यापासून ज्या प्रकारे सगळे शोज कॅन्सल होत होते, त्यावरून तर असं वाटलं होतं, की आज कदाचित आपल्याला नाहीच पाहायला मिळणार फिल्म. पण सुदैवाने असं काही झालं नाही. सिनेमा मला पाहता आला, ते सुद्धा हाऊसफुल थिएटरमध्ये. तर कोणतेही स्पॉयलर्स न देता मी आता माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे. तर आता अजून वेळ न घालवता आपण थेट वळूया आपल्या आजच्या रिव्ह्यूकडे. तर धुरंधरचा दुसरा पार्ट कसा आहे? धुरंधर हा पैसा वसूल सिनेमा आहे. सिनेमा पाहिल्यावर मी हे खात्रीनं सांगू शकतो, की जसं प्रेक्षकांनी पहिल्या सिनेमाला डोक्यावर घेतलं होतं, तसंच या सिनेमाला देखील ते घेणार आहेत. महिनाभर सिनेमा थिएटरमधून हलणार नाही आणि जेही आकडे सांगितले जात आहेत या सिनेमाविषयी 1000 कोटी, 2000 कोटी, हा सिनेमा तिथे जाण्याची पूर्ण शक्यता आहे. सिनेमा परफेक्ट आहे का? तर नाही. सिनेमात न आवडण्यासारख्या, न पटण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. धुरंधरच्या पहिल्या पार्टपेक्षा हा चांगला सिनेमा आहे असंही मी म्हणणार नाही. पण मित्रांनो, कसं आहे ना, आपण राहतोय 2026 मध्ये, जिथे लोकांचा अटेन्शन स्पॅन इतका कामातून गेलाय, की 1.5 मिनिटाची Instagram रीलसुद्धा आपल्याकडून पूर्ण पाहिली जात नाही. तिथे तुम्ही विचार करा, तुम्ही 4 तासाचा सिनेमा बनवता आणि रात्री 2:30 वाजता तो सिनेमा संपल्यावर सुद्धा लोकं थिएटरमध्ये बसून एंड क्रेडिट सीन आहे का नाही याची वाट बघतात. यातून दिसतं, की आदित्य धारे यांची किती मजबूत पकड आहे त्यांच्या क्राफ्टवर. 4 तास ऑडियन्सला सिनेमाशी बांधून ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी आदित्य धारे यांचं कौतुक केलं पाहिजे. आता जेव्हा एवढ्या मोठ्या सिनेमाचा सिक्वल होतो, तेव्हा त्याचं कंपॅरिझन पहिल्या सिनेमाशी होणं हे तर स्वाभाविक आहे. आणि जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना, तर जेव्हा मी धुरंधरचा पहिला पार्ट थिएटरमध्ये पाहिला होता, तो मला इतका आवडला होता, की तो पहिल्या जर मला कुणी येऊन म्हटलं असतं, की "चल आपण परत एकदा जाऊन सिनेमा बघू," तर मी तो पाहिलाही असता. इतकी रिवॉच व्हॅल्यू होती त्या सिनेमाची. तो जेव्हा Netflixवर आला, तेव्हा सुद्धा मी 3 ते 4 वेळा तो सिनेमा पाहिला असेल. आय एम शुअर तुमच्यापैकी सुद्धा असे बरेच जण असतील, ज्यांनी तो सिनेमा बऱ्याच वेळा पाहिला आहे. या सिनेमाच्या बाबतीत ना, मला नाही वाटत, की पहिल्या सिनेमा इतकी याला रिवॉच व्हॅल्यू आहे. नक्कीच हा सिनेमा मी परत पाहीन. माझी इच्छाही आहे हा सिनेमा पुन्हा पाहण्याची. पण मी काही गोष्टी स्किप करत हा सिनेमा पाहीन. कारण या सिनेमाचा ग्राफ कसा आहे ना, हा सिनेमा सुरू होतो एका पीक पॉइंटवर, पण त्यानंतर एक डीप येतो. पुन्हा सिनेमाचा आलेख कसा चढायला लागतो, तो परत उतरतो आणि हे पुन्हा वरती, पुन्हा खाली हे मला संपूर्ण सिनेमात जाणवलं. त्यामुळे एक सॅटिस्फाईंग अनुभव जो पहिल्या धुरंधरने दिला होता ना, अगदी पहिल्या सीनपासून ते शेवटपर्यंत धुरंधर आपल्याला खिळवून ठेवतो. तसं धुरंधर द रिव्हेंजला करता आलेलं नाही. कुठेतरी हा सिनेमा ट्रिम करता आला असता. किमान 10 ते 15 मिनिटं तरी या सिनेमाची लेंग्थ कमी करता आली असती. पहिल्या धुरंधरला जी गोष्ट स्पेशल बनवते ना, ती आहे त्यातलं रिअलिझम. बॉलिवूडने स्पाय युनिव्हर्सच्या नावाखाली ज्या फिल्म्स बनवल्या होत्या ना आतापर्यंत, त्याला प्रेक्षक अक्षरशः कंटाळले होते. धुरंधरने येऊन दाखवलं, की एक मॅच्युअर स्पाय फिल्म नक्की कशी असते. कसली टिपिकल डायलॉगबाजी नाहीये सिनेमामध्ये. फार स्लो मोशन एंट्री सीन्स नाहीयेत. खूपच इलॉजिकल किंवा ओव्हर द टॉप ॲक्शन सिक्वेन्सेस नव्हते. एका स्पायला त्यांनी स्पायसारखं दाखवलं, कुठल्या सुपर हिरोसारखं नाही दाखवलं. तर ही थोडी गमतीची गोष्ट आहे, की ज्या गोष्टी नाही दाखवल्या म्हणून आपण धुरंधरच्या पहिल्या पार्टचं कौतुक केलं. त्याच गोष्टी आपल्याला थोड्याफार प्रमाणात याच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सिनेमा ओव्हर द टॉप आहे. बऱ्याच ठिकाणी तो इलॉजिकल वाटतो. एखाद्या देशभक्तीपर मसाला सिनेमात तुम्हाला ज्या प्रकारचे डायलॉग ऐकायला मिळतात, त्याच प्रकारचे डायलॉग्स तुम्हाला या सिनेमात ऐकायला मिळतील. पण यामुळे सिनेमा वाईट होत नाही. फरक एवढाच आहे, की दोन्ही सिनेमांना दिलेली ट्रीटमेंट वेगळी आहे. धुरंधरचा पहिला पार्ट जर क्लास होता, तर धुरंधरचा दुसरा पार्ट हा क्लास प्लस मास असा आहे. पण हा मास सिनेमा जरी असला, तरी तो कुठेच बाजारू मसाला सिनेमा वाटत नाही. या सिनेमातही तुम्हाला आदित्य धारे यांचा ब्रिलियन्स दिसून येईल. आता येऊया आपण या सिनेमाच्या परफॉर्मन्सेसकडे. तर रणवीर सिंगने काय बाप काम केलं या सिनेमात. म्हणजे जे लोक म्हणत होते ना पहिल्या सिनेमानंतर, की "अरे, अक्षय खन्नाने खाल्लं रणवीर सिंगला. रणवीर सिंग काही दिसलाच नाही." त्यांनी फक्त हा सिनेमा पाहावा. त्यांना समजेल, की रणवीर सिंग काय ताकदीचा अभिनेता आहे. असा एक ए लिस्टर अभिनेता नाहीये भारतामध्ये, ज्याने हा रोल रणवीर सिंगपेक्षा चांगला केला असता. आणि मला विश्वास आहे, की धुरंधरसाठी रणवीर सिंगला नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळणार आहे. दुसरे म्हणजे आपले जमाली साहेब, राकेश बेदी सर. ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना माहीत असेल, की या माणसाने काय भारी काम केलं या सिनेमात. विचार करा, काय जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स असेल या माणसाचा, की ते स्क्रीनवर दिसता क्षणीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. खरंच हॅट्स ऑफ आहे राकेश बेदी सरांना. सारा अर्जुन, संजय दत्त, आर माधवन यांची कामे देखील खूप चांगली आहेत. अर्जुन रामपाल मात्र जेवढा टेरिफाईंग वाटला होता या सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये, तेवढा इथे तो वाटत नाही. अगदी सिनेमाचा शेवट येता त्याची ती पॉवर, त्याचं ते खलनायकी रूप आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या पिक्चरमधला तो सीन आठवा, जेव्हा रेहमान उठून बसलेला दिसतो आपल्याला त्या स्ट्रेचरवर. तेव्हा एका सेकंदासाठी आपणही घाबरून जातो. त्या प्रकारचे एलिव्हेशन रेहमानला दिलं गेलं होतं ना पहिल्या पार्टमध्ये, त्याचा तो ओरा, त्याची दहशत, त्याची क्रूरता, यापैकी काहीच आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला मिळत नाही. एक चांगला विलन मात्र या सिनेमात आपण मिस करतो. धुरंधरचं म्युझिक हे त्याच्या लोकप्रियतेमागचं एक मोठं कारण होतं. दुसऱ्या पार्टची गाणी जरी चांगली असली, तरी पहिल्या सिनेमाने जो स्टँडर्ड सेट केला होता ना,
त्याच्याजवळ मात्र याची गाणी पोहोचत नाहीत. उलट बऱ्याच ठिकाणी म्युझिक आपल्याला मिसप्लेस्ड वाटतं. आता येऊया या सिनेमाच्या एका महत्त्वाच्या ॲस्पेक्टकडे, जे आहे या सिनेमातलं पॉलिटिक्स. ज्या लोकांना या सिनेमाचा पहिला पार्ट प्रॉब्लेमॅटिक वाटला होता किंवा प्रोपगंडा वाटला होता, त्यांनी तर या सिनेमाचा दुसरा पार्ट पाहूच नाही. कारण पहिल्या पार्टमध्ये सटलपणे सिनेमा आपली राजकीय विचारधारा मांडतो. ते मात्र आदित्य धर म्हटलेत, की तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा, तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या. त्यांनी यावेळी त्यांची विचारधारा स्पष्टपणे, उघडपणे मांडली. पण यातून मला हे दिसतं, की आदित्य धर स्वतःच्या मतांविषयी ठाम असणारे दिग्दर्शक आहेत. स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड न करणारे दिग्दर्शक आहेत. कारण कोणत्याही डिरेक्टरसाठी सेफ कळणं हा जास्त सोपा मार्ग आहे. तो कुणाच्या भावना दुखवू नयेत, वाद निर्माण होऊ नये त्याची पूर्ण काळजी घेईल, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करेल. आदित्य धर यांनी मात्र याच्यातलं काही केलेलं नाही. त्यांनी त्यांचे विचार प्रामाणिकपणे या सिनेमात मांडलेत. त्यांच्या या प्रामाणिकतेसाठी मात्र त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर धुरंधर ही एक पैसा वसूल फिल्म आहे. 4 तास ती तुमचं मनोरंजन करणार आहे यात शंका नाही. सिनेमात बरेच मेमोरेबल सीन्स आहेत, शॉकिंग ट्विस्ट आहेत. सिनेमा तुम्हाला अनेक ठिकाणी भावुक करतो. पण पहिल्या सिनेमामध्ये जी जादू होती ना, ती रिक्रिएट करण्यामध्ये मात्र याला पूर्ण यश आलेलं नाही. पहिल्या सिनेमाला मागे टाकण्यात मात्र तो कमी पडलेला आहे. बाकी मित्रांनो, तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? तुम्हाला सिनेमा कसा वाटला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.